सगळ्यांनी चला नाचायला येऊयात का टाळ्यांच्या माध्यमातून? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे तुम्हा सगळ्यांच्या. जोरदार टाळ्या. मंडळी, फार पूर्वीच्या काळी काही विशिष्ट जाती जमातींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यावेळेस कदाचित कोळी जमात, आपले कोळी बांधव शिक्षणापासून वंचित होते, शिक्षण घेऊ शकले नाही. आणि मला असं वाटतं की त्याचमुळे आपली ही संस्कृती, परंपरा आपण लिखित स्वरूपामध्ये तेव्हा जतन करू शकलो नाही. पण हरकत नाही, आता जेवढी आपल्याकडे आहे ती संस्कृती आपण सगळेजण मिळून जपतोय. याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. एकदा जोरदार टाळ्या तुम्हा सगळ्यांसाठी होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. मंडळी, पूर्वीच्या काळी ह्या कोळी गीतांमध्ये मार्मिक अर्थ, धार्मिक अर्थ आणि रहस्य दडलेलं असायचं. परंतु हे रहस्य समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ह्या भाषेचा लहेजा समजण्याची गरज आहे. काही लोकांना आज देखील, आपल्याच बांधवांना आज देखील ह्या भाषेतला जो जुना लहेजा होता, पारंपरिक गीतामध्ये जे जुने शब्द होते, त्या शब्दांचा अजूनही भावार्थ काही लोकांना लक्षात येत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सर्वप्रथम ह्या भाषेचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि नंतर ह्या शब्दांचा जो मार्मिक अर्थ आहे तो समजून घेतला पाहिजे. मंडळी, पूर्वीच्या काळी जी लोकगीतं, जी कोळी गीतं प्रचलित होती ती आजही प्रचलित आहेत. परंतु परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. त्याचप्रमाणे काळ जसा पालटत गेला तसं हे कोळी संगीत, तसं हे लोकसंगीत देखील हळूहळू बदलत गेले. आणि आजच्या ह्या 20व्या शतकामध्ये, 21व्या शतकामध्ये आपण आहोत.